नमस्कार, मी श्वेता पाटील श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज तुमच्यासाठी कस्टर्डची रेसिपी घेऊन आलेली आहे। गरमीला सुरुवात झालेली आहे आणि अशा गरमीत सगळ्यांनाच थंडगार काही ना काहीतरी प्यायची इच्छा होते। त्यांच्यासाठी एकदम मस्त अशी रेसिपी आहे। घरच्या घरी हे कस्टर्ड बनवा आणि मनसोक्त प्या। चला मग वेळ न घालवता पाहूया साहित्य आणि कृती। कस्टर्ड बनवण्यासाठी आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। त्याच्यानंतर एक ॲपल, ग्रेप्स, ड्रायफ्रूट्स आहेत, साखर आणि कस्टर्ड पावडर। कस्टर्ड पावडर कोणत्याही कंपनीची यूज करा। आपण इथे व्हॅनिला फ्लेवर यूज केलेला आहे। अजूनही श्वेताज किचन मराठीला सबस्क्राइब केलं नसाल तर पटकन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशा छान छान रेसिपीज पाहायला भेटतील। कस्टर्ड बनवण्यासाठी आपण थोडंसं कच्चं दूध बाजूला काढून घेणार आहोत। इथे मी वाटीमध्ये 3 ते 4 चमचे होईल एवढी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। त्यामध्ये आपण हे कच्चं दूध घालून घेणार आहोत। अर्धी वाटी होईल एवढं कच्चं दूध मी वाटीत घालून घेतलेलं आहे आणि आपण ती कस्टर्ड पावडर त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। कधी मिक्स करताना एकाच दिशेने मिक्स करावा, जेणेकरून त्यामध्ये लम्प्स होत नाहीत, गुठल्या होत नाहीत आणि प्रॉपर अशी पेस्ट तयार होते। तुम्ही पाहू शकता इथे गुठल्या आहेत। मी एकाच दिशेने अशा पद्धतीने मिक्स करते आहे, त्यामुळे आपली प्रॉपर अशी मस्त पेस्ट तयार होते। पाहू शकता एकदम परफेक्ट पेस्ट झालेली आहे। इथे आपली पेस्ट करून झालेली आहे। आता आपण हे दूध गरम करून घेणार आहोत। बारीक आचेवरती हे दूध आपण गरम करणार आहोत। दूध गरम करताना सारखं त्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून दूध कुठे करपू नये, लागू नये। दुधाला छान उकळी आली की यामध्ये आपण अर्धा कप होईल एवढी साखर घालून घेणार आहोत। तसेच आपण जे कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवली होती तीही घालून घेणार आहोत आणि कस्टर्ड पावडरची पेस्ट घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे दूध मिक्स करायचं आहे, नाहीतर तुमच्या दुधामध्ये कस्टर्ड पावडरच्या गुठल्या होऊ शकतात। कंटिन्युअस मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता दूध छान असं घट्ट झालेलं आहे। जर तुमचं दूध घट्ट झालं नाही, जर कस्टर्ड पावडर कमी वाटते आणि दुधाला तेवढा घट्टपणा नाही आलाय असं काही वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा ही कस्टर्ड पावडर एका वाटीत घ्या, थोडंसं पाणी घाला आणि ती पेस्ट पुन्हा या दुधामध्ये ॲड करा, जेणेकरून तुमचं हे कस्टर्ड थोडंसं घट्ट होईल आणि घट्ट कस्टर्ड असेल तर त्या ज्यूसलाही मजा येते प्यायला। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि दुधाला एक छान उकळी आलेली आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे कस्टर्ड शिजतं। आता मी गॅस बंद करून घेते आहे आणि आपण हे कस्टर्ड थंडगार करून घेणार आहोत। रूम टेम्परेचरला थंड करायचं आहे। फ्रूट कस्टर्ड आहे, त्यामुळे मी इथे ॲपल आणि ग्रेप्सचा वापर करते आहे। जर तुम्हाला डाळिंब आवडत असेल तर तुम्ही डाळिंबही घालू शकता, केळाचाही वापर करू शकता। अशा पद्धतीने मी ॲपलची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याला बारीक तुकड्यांमध्ये आपण त्याचे छोटे छोटे पीसेस करणार आहोत। अशा पद्धतीने मी त्याचे बारीक काप करून घेते आहे। इथे आपलं कस्टर्ड ही रूम टेम्परेचरला आलेलं आहे। आता मी अर्धच कस्टर्ड या बाउलमध्ये काढून घेणार आहे। आपण सर्व कस्टर्डमध्ये ही फळं घालून घेणार नाही आहोत, कारण की फळं आणि कस्टर्ड हे जास्त वेळ एकत्र राहिलं तर ते शरीरासाठी घातक असतं, त्यामध्ये टॉक्सिन तयार होतात। त्यामुळे आपल्याला जेवढं कस्टर्ड हवं आहे तेवढंच कस्टर्ड आपण या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये फळं ॲड करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण सर्व फळं त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तसेच ड्रायफ्रुट्सही घालून घेणार आहोत। इथे मी काजू, बदाम आणि मनुकाचे काप घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीने ड्रायफ्रुट्स घालू शकता, ऑप्शनल आहेत पण खायला छान क्रंची लागतात, म्हणून मी ड्रायफ्रुट्सही घातलेले आहेत। आणि या कस्टर्डचा वापर आपण फालुदा बनवण्यासाठीही करू शकतो, त्यामुळे हे परफेक्ट असं घरच्या घरी कस्टर्ड कसं बनवायचं याची साधी सोपी रेसिपी तुम्हाला आज दाखवलेली आहे। आता हे कस्टर्ड छान फ्रीजमध्ये थंड करा आणि या कस्टर्डचा आनंद घ्या। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत।
तोपर्यंत धन्यवाद. अजूनही श्वेताज किचन मराठीला सबस्क्राईब केला नसाल तर पटकन श्वेताज किचनच्या लोगोवरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या तुम्हाला छान छान झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहायला भेटतील.